बानी दस्तूर बाबा साहब अम्बेडकर के मकान पर हमले पर चहारसू नाराजगी और बरहमी जाहिर की जा रही है। रिपब्लिकन सेना ने भी जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम दिया जिसमें राजगिरोह पर हमला करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की गई। रिपब्लिकन सेना के वफद ने मीडिया से बात करते हुए कहा कि रियासत में दलितों और पसमानदा अफराद पर हमलों के वाकयात में मुसलसल इजाफा हुआ है। अब राजगिरोह पर हमले ने इंतहा कर दी है। इन्होंने हुकूमत को इस मामले में खुसूसी जांच बिठाने और खातियों को जल्द हिरासत में लेने की मांग की। रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने इथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। दादर स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेले राजगृह जे पुस्तकाचे माहेरघर म्हणून त्यांनी बांधलेले सर्व समाजासाठी, त्या आज राजगृहावर भ्याड हल्ला, CCTV फोडण्यात आले, त्या ठिकाणचे कुंड्या फोडण्यात आल्या व त्या ठिकाणच्या राजगृहाच्या व बऱ्याच वस्तूची नासधूस करण्याचं काम हे समाजकंटकांनी केलेलं आहे, जातीय द्वेषातून केलेलं आहे। एवढं मोठं पुस्तकाचं एक मोठं भंडार असलेलं राजगृह बाबासाहेबांनी एका उद्देशाने काढलं होतं की या तमाम भारतीयाच्या देशाच्या लोकांच्या उपयुक्त असं राजगृह तिथं कामाला येईल। आज त्या ठिकाणी वास्तवास त्यांच्या कुटुंबातील श्रद्धेय आनंदरावजी आंबेडकर साहेब व श्रद्धेय भीमरावजी आंबेडकर साहेब त्या ठिकाणी राहत आहेत व अशा ठिकाणच्या वास्तूची नासधूस करून हे जातीयतेचे बीज पेरणारे समाजकंटक हे दाखवू इच्छितात की आम्ही आता आंबेडकर घराण्यावर सुद्धा हल्ला करू शकतो। पण याद राखा, आंबेडकर घराण्यावर जर हल्ला करायचा विचार जरी डोक्यात आला होता तर यापुढे आम्ही जर अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरलं तर महाराष्ट्र शासनाला याचे परिणाम उपभोगावा लागेल। त्यासाठी महाराष्ट्र शासनाला आमची एक विनंती आहे की आम्ही या संबंध कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बरेचदा समाजकंटकांनी आमच्या समाजावरती हल्ले केलेत व आताचा हल्ला जो आहे तो आमच्या अस्मितेवर केलेला आहे व असा अस्मितेवर हल्ला होत असेल तर आपण त्याचे तात्काळ कडक कारवाई करावी व त्या समाजकंटकांना अटक करावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू व त्याचे परिणाम यापुढे मग महाराष्ट्र शासनाला भोगावं लागेल।